गुड मॉर्निंग मैत्रिणींनो, शुभ सकाळ सर्वांना. माझी देवपूजा झाली मैत्रिणींनो छानपैकी. आज मी खूप लवकर उठले होते आणि माझी म्हणजे सगळी साफसफाई पण झाली मैत्रिणींनो. तर भांडे पण लावले आणि मी आज जाणार आहे मैत्रिणींनो माझ्या आईकडं. मला सवाशीन जेवायला सांगितले, तर स्वयंपाकाचं काही आज थोडं नाश्त्याला करील, थोडं हलकं फुलकं काहीतरी, आणि मग जाईल मैत्रिणींनो. मग गेल्यावर संध्याकाळी येणार मी. बोर उकलला होता मैत्रिणींनो. आत्ताच गेली ती माणसं. कालपासून पाणी नव्हतं मैत्रिणींनो. हौदातून पाणी काढलं मी खाली आमच्या तळ्यात. पाणी काढून काढून माझी खांदे दुखायली रात्रीपासून. पाणी आता कशाला लागत नाही, फरशीला लागते, आंघोळीला लागते. पुन्हा त्या भांडेवालीला तिला म्हणलं की हात तिने घेतलं. आज काम आटपले, रोजच्या सारखा गोंधळ झाला नाही. गेली लाईट. चला जरा फ्रेश होते आता मी. भाजीपाला आणायचं आहे मैत्रिणींनो. भाजीपाला बी नाही आहे मला. लिंब आणायचे, लोणचं घालायचे, खूप काम येतं. मिरच्याचं लोणचं घालायचे, लिंबाचं. आणि उन्हामुळे बाहेर एक पडू वाटत नाही. ऊन किती पडायले. इथलं आता आवरून घेते जरा. आज आहे सकाळी वेळ, लय झाले फोटो हे पुसते. कुणाला मैत्रिणी अशी लांब केस आवडतात. मला इतके आवडतात ना, पण माझे केस इतके तुटतात ना. थोडे केस वाढले ना, वाढवले की मग इतका गुंता होते त्या केसाचा आणि तटातट तुटते. आणि पुन्हा मग नुसतं शेपूटच झाल्यासारखं होते. त्यासाठी मी कमीच ठेवते मैत्रिणी केस. आणि तुम्ही पण कमीच ठेवा. डोकं सुद्धा जाग्यावर राहते. केस वाढले ना, काम सुद्धा सुधारत नाही आणि हे सुद्धा होणार नाही. आता मी थोडी वाढू देणार आहे आणि मग लेअर मारणार आहे. माझी मैत्रीण आहे ती ह्याच्यामध्ये करून द्यायची मैत्रिणी. काय म्हणते ते ऑफर असते तिच्याकडं मेकअपला, पुन्हा हेअरस्टाईलला सूट ऑफरमध्ये करून देते ती मला. हे बघा आता एवढे लांब झालेत, आणखी थोडे वाढविणार आहे आणि मग लॉंग म्हणजे लेअर मारणार आहे. लॉंग नाही, शॉर्टच करणार आहे. थोडे इतकी कमी करायची. एवढे ह्यावेळेस मी एवढी करणार आहे. एवढी अशी इतकी कट करणार आहे. एवढीच ठेवणार आहे. पहिला मी इतकेच केस ठेवत होते मैत्रिणी. हे वरचे आहेत का, तेव्हा लेकरं लहान होते त्याच्यामुळं मला ना, माझी लेकरं इतकी आगाऊ होती मैत्रिणी. तसले आगावच नाही. इतके जर रोज एकाचं भांडण येत होतं गल्लीत आमच्या कॉलनीत. लईच आगाव. तसला आगावपणाच नाही. काय करा. आणि मी जिथं किरायाने राहत होते का, त्या बाईचं म्हणजे त्या घरमालकीनीचं आणि माझ्या छोट्या मुलाचं इतकं जमायचं ना. माझी लेकरं दिसायला इतकी छान होती मैत्रिणी. त्या काकूंना इतकं आवडायचं. त्याच्यासाठी त्यांनी पोहे करायचे स्पेशल, खाली घेऊन जायचं आणि खाऊ घालायचे. माणुसकी पण मैत्रिणी, माणुसकी पण पाहिजे बाईच्या अंगामध्ये, म्हणजे माणसाच्या अंगामध्ये. इतकी माणुसकीची ती बाई, इतका मला जीव लावते ती. मुलगी आपल्या स्वतःच्या मुलीसारखंच मला सांभाळते. चला मैत्रिणींनो, गप्पा बऱ्या वाटायला आता झालं. हे असे इतका वेळ लागते ते गुंता काढायला. इतका गुंता होतोय ना माझ्या केसाचा. आणि पुन्हा मग काय होतंय, चिडचिड होती. बाहेर जाताना आवरायला पण वेळ लागते. झाला का मैत्रिणी तुमचा नाश्ता?
स्वयंपाक करत असताना आता थोडी शॉपिंग पण करायची. मैत्रीण मला हेअरबँड माझी आहे अशी अशी हेअरबँड आणायची, म्हणजे लॉंग टाईम राहते. तसली ती हलकी, त्याच्यामध्ये ना इतकी केस अटकतात ना, ह्याला पैसे जातात पण चांगले राहतात हे हेअरबँड. चला मग मैत्रिणी, बाय सर्वांना.